नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. आज आपण काहीतरी शिकणार आहे. आज काय शिकणार आहे आपण? तर आज आपण घरदर्शक शब्द शिकणार आहे. पोरांच्या सुट्ट्या संपल्यात. पोरांनी सुट्ट्यामध्ये भरपूर एन्जॉय केलेला असणार आहे. आता इथून पुढे त्यांच्या अभ्यासाची त्यांना चाहूल लागली, शाळेची चाहूल लागली. त्या शाळेच्या चाहूल लागल्यामुळे आता त्यांची जी घाई गडबड चालू झाली, तशीच आमची सुद्धा शिक्षणवारी म्हणून त्या पोरांच्या उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी आम्ही सुद्धा घाई गडबड करायला चालू केली. त्याच्यातलंच आज हे आपलं पहिलं लेक्चर होणार आहे, ज्याचं नाव आहे घरदर्शक शब्द. आता शिक्षणवारी काय आहे हे आपण कधीतरी नंतर एकदा निवांत सेपरेट व्हिडिओ बनवून किंवा सेपरेट वेळ घेऊन आपण ते बनवूया, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगतो की शिक्षणवारी म्हणजे नेमकं काय आहे. पण आज मात्र तुर्तास आपल्याला घरदर्शक शब्द हा टॉपिक परीक्षेच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, जो की स्कॉलरशिपला वारंवार विचारला जातो. त्या घरदर्शक शब्दासोबतच आपल्याला परत त्यांचा ध्वनिदर्शक शब्द बघायचा आहे आणि त्यांचा पिल्लूदर्शक शब्द बघायचा आहे, जे की टॉपिक एकमेकांशी रिलेटेड आहे. कारण की एकच प्राणी हा घरात पण राहत असतो, तो आवाज पण काढत असतो आणि त्याची पिल्लं पण असतात. तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आज काय काय कसं कसं आहे ते सगळं व्यवस्थित बघायचंय. तर चला, कुणाचा वेळ न घालवता आपण एकदम सुरू करू मस्तपैकी. तर बघा, आता घरदर्शक शब्द म्हणजे काय, इथं मी तुम्हाला घरदर्शक शब्दाची व्याख्या दिली. घरदर्शक शब्द म्हणजे काय, तर प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या किंवा माणसाच्या जे काही लोक, जे काही प्राणी, जे काही पक्षी घरबीर बनवून राहतात ना, त्यांच्या शब्दाला काय म्हणतात, त्यांच्या घराला काय म्हणतात, त्यालाच आपण घरदर्शक शब्द असं म्हणतो. त्यांच्या घराच्या असलेल्या नावाला आपण घरदर्शक शब्द म्हणतो. प्रत्येक प्राण्याचं एक स्वतःचं एक विशिष्ट घर असतं, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर म्हणा, ते कसं बनवलेलं असतं. जसं आपली सगळ्यांची घरं काय सेम असतात का, तर नसतात. आपली सगळ्यांची घरं सेम नसतात, तशी प्राण्यांची देखील घरं सेम नसतात. आणि ती सेम नसल्यामुळे त्याला नावं सुद्धा सारखी नसतात पोरांनो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता आपल्याला काय बघायचंय की कुठल्या प्राण्याचं घर कसं असतं आणि त्या प्राण्याच्या घराला आपण काय म्हणतो हे बघायचं आपल्याला. ह्या घराला काय आहे बाबा, मराठीत वेगळी वेगळी नाव आहेत, असणारच. घरं वेगळी आहेत म्हणल्यावर नावं वेगळी असणारच. ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आपण रोज रस्त्याने जाताना येताना घरी बाहेर शेतात इकडं तिकडं वेगळे वेगळे प्राणी बघतो, त्यांची वेगवेगळी घरं सुद्धा बघतो. पण ती बघत असताना आपल्याला काही घरांची नावं माहीत असतात, काही घरांची नावं खूप सोपी असतात. त्याच्यातलंच परीक्षेला काय विचारलं जातं ह्याच्यावरती आज आपल्याला बघायचं की ते काय काय असतं. मग परीक्षेत प्राण्यांचं घर जोड्या लावासाठी प्रश्न येतात परीक्षेमध्ये. प्राण्यांच्या घराच्या जोड्या लावा म्हणजे विचारलं जातं तुम्हाला परीक्षेला की समजा बाबा कुत्र्याचं घर सांगा, कुत्र्याच्या घराचं नाव काय. आता कुत्र्याच्या घराचं नाव किंवा कुत्र्याचा घरदर्शक शब्द असंच विचारलं जाऊ शकतं का, तर नाही. त्याच्यात अजून एक शब्द आहे काय, की त्याच घराला वस्तीदर्शक शब्द असं सुद्धा म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय विचारू शकतात की कुत्र्याचा घरदर्शक शब्द सांगा, तो एकतर जोड्या लावामध्ये विचारतील की 4 प्राणी दिलेत, 4 प्राणी इकडच्या बाजूला, 4 घर इकडच्या बाजूला, ह्यांच्या जोड्या लावा, आणि त्याच्या तुम्हाला इकडं 1 2 3 4 असे ऑप्शन्स असं दिलेलं असू शकतं. किंवा असं एक वाक्य देतील, इथं टिंब 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 असं गाळायला जागा देतील आणि खाली तुम्हाला 1 2 3 4 ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला ते विचारतील की गाळ्याला जागेमध्ये घरदर्शक शब्द किंवा वस्तुदर्शक शब्द भरा, असं तुम्हाला विचारलं जाईल. तर मग चला, अजिबात वेळ न घालवता आपण पुढची स्लाइड बघू आणि आता सुरू करूया. बघा, आता इथं तुम्हाला शिक्षणवारी म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास पीडीएफ बनवून आणलेत, जे की तुम्हाला बघण्यासाठी, वाचण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की काय आहे, परीक्षेला आपल्याला हे विचारलं जातं. परीक्षेला हे असं बनवण्याचं कारण ह्याच्या मागचं काय असतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो, ऐकतो आणि वाचतो, तेव्हा ती गोष्ट आपल्या कायमची लक्षात राहायचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मी तुम्हाला ही फोटोजेनिक मेमरी म्हणतात त्याला, की फोटो मेमरी असते. तुम्हाला परीक्षेला गेल्यावर आठवायच्या आधी तुम्हाला हे दिसतं की अरे हा, आपण ते घर बघितलं होतं बरं का, आपल्याला सरांनी ते घर दाखवलं होतं, म्हणून आपण ही अशी प्रकारची पीपीटी बनवून आणली शिक्षणवारी म्हणून. तर मग आता चला सुरू करू आपण. बघा, ही काय दिलंय, पहिला प्राणी कोणता आहे, गाय. आता गाय तर आपल्या सगळ्यांच्या घरी आहे. दूध आपल्याला सगळ्यांना दररोज लागतं, त्याच्यामुळे आपल्या इकडे गावाकडच्या साईडला बऱ्यापैकी सगळ्या लोकांच्या घरी गाय, म्हैस, बैल अशा प्रकारचे प्राणी पाळलेले असतात. मग गायीचं घर काय असतं रे बाबा, गायचं घर काय असतं, गायीचं घर असतं गोठा. गाय कुठं राहती, गोठ्यात राहते. ही बघा की आता गोठा दाखवलाय तुम्हाला, गोठा दाखवलाय, तिथं खाली कार्पेट टाकलंय त्याला, इथं तिला चारा बिरा टाकलाय, बाहेर कुठेतरी पाण्याचं असतं. त्या गाईला आपण दररोज चाराला घेऊन जातो, संध्याकाळी घरी आल्यावर गोठ्यात बांधतो. तर मग गायीचं घर काय, गायीचा घरदर्शक किंवा गायीचा वस्तीदर्शक शब्द काय, तर गोठा. आता पुढं गाय झाल्यावर काय दिलं इथं, कुत्रा. कुत्रा कुठं राहतो, लहानपणी बघा तुम्ही बनवले असतील, मी तर लय बनवायचो लहानपणी आहे ना, अशी सारखी छोटी छोटी आपण खपटाची घरं वगैरे बनवायचो, कुत्र्याचं पिल्लू आणायचो, मग कुत्रं मागं लागायचं, अशी मज्जा सगळ्यांनी केली का नाही. मग तसंच बघा, तर कुत्र्याच्या घराला काय म्हणतात बऱ्यापैकी. कधी कधी आपण सेपरेट घर बनवत नाही, कधी कधी कुत्रा आपल्या घरात सुद्धा राहत असतं, जिन्याखाली राहतं, कंपाऊंडच्या आत राहतं. पण नेमकं कुत्र्याच्या घराचं नाव काय, तर कुत्र्याच्या नावाचं घराचं नाव आहे केनेल किंवा कुत्र्याचं घर. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला ह्याच्यावरती जास्त प्रश्न येऊ शकतो. ऑप्शन मध्ये तुम्हाला हा शब्द असू शकतो. कारण की कुत्र्याचं घर ह्याला जर तुम्हाला प्रश्न विचारला आणि ते डायरेक्ट कुत्र्याचं घर विचारलं तर त्या प्रश्नाला काय अर्थ उरणार नाही, ते खूपच सोपं होईल. त्याच्यामुळे तसा प्रश्न विचारतील ह्याची गॅरंटी
नाही. पण हे मात्र विचारलं जाऊ शकतो. मग आपल्याला अभ्यास म्हणजे काय करायचंय, तर आपल्याला अभ्यास म्हणजे हेच करायचंय, जे आपल्याला माहित नसतं, जे आपल्याला माहित नसतं त्याची केलेली वारंवार केलेली रिव्हिजन म्हणजे अभ्यास. आपल्याला ज्या गोष्टी माहित असतात ना पोरांनो, त्या गोष्टी येतच असतात. जसं की गायचं घर गोठा, हे आपण डोळे झाकून झोपीत सुद्धा सांगू शकतो. कुत्र्याचं घर कॅनेल. आता पुढे बघा, हत्ती. हत्तीचा असतो हत्तीखाना, हत्तीखाना किंवा पिलखाना. मग हत्ती कुठं राहतो, तुम्ही बऱ्याच वेळेस किल्ल्यांवर वगैरे गेल्यावर मोठे मोठे स्ट्रक्चर बघता तुम्ही बऱ्याच वेळेस, की बाबा तिथे गेल्यावर सांगतात आपल्याला, हे बघा हे पाण्याचा टाका आहे, ह्या पाण्याच्या टाकानंतर हे हत्तीचा हत्तीखाना आहे. हत्तीचा हत्तीखाना म्हणजे काय, हत्तीचं राहण्याचं घर. हा हत्ती इथं संध्याकाळी येऊन बसतो. हे लक्षात ठेवा. ही इमेज तुमच्या जेव्हा लक्षात येणार, हा फोटो जेव्हा तुम्हाला आठवणार पेपरला गेल्यावर, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला बाकीच्यांपेक्षा तो प्रश्न सोडवण्यासाठी कमी वेळ लागणार. आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असताना वेळेचं भान असणं किंवा वेळ पाळणं. आपल्याला बऱ्याचपैकी तुमच्या पोरांचं कसं होतं, तुम्ही घरी आलाय काय म्हणता, अहो सर पेपर सोपा होता, मला प्रश्न येत होते, पण मला वेळच नाही मिळाला किंवा मला वेळच नाही पुरला. मग त्याच्यासाठी काय असतं, तर त्याच्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी रिव्हिजन करावी लागते, जेणेकरून आपला वेळ वाचल आणि अवघड प्रश्नांना जास्त वेळ देता येईल. आणि त्या जास्त वेळ दिल्यामुळे आपल्याला अवघड प्रश्नांमध्ये सुद्धा मार्क यायचे चान्सेस वाढतील. ही पोरांनो लक्षात घ्यायचं. आपल्याला फक्त इथं अभ्यास करायचा नाही, आपल्याला पेपर कसा सोडवायचा असतो, पेपरमध्ये आपला माइंडसेट म्हणजे आपली मनस्थिती काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक आता इथून पुढं, आज 10 जून आहे, उद्या 15 जूनला तुम्ही सगळे माझ्यासमोर बसलेले असणार, तेव्हापासून आपल्याला ही सगळ्या गोष्टी समोरासमोर बसून करायच्यात. आणि तेव्हा आपल्याला ते हे सगळा अभ्यास झाल्यानंतर वारंवार वारंवार सगळ्या परीक्षांचा पेपर सोडवून त्याचं अनालिसिस करून त्याची प्रॅक्टिस करायची. आता पुढे बघा, ह्याच्यातलं झालं हत्ती झाला, गाय झाली, कुत्रा झाला, शेळी. शेळीचा पण काय असतो, गोठा असतो. आता आपल्याला ही काय सेम आहे बघा, इथं गायचा गोठा, शेळीचा गोठा. वेगळं काय आहे, कुत्र्याचा केनेल आणि हत्तीचा हत्तीखाना. शेवटला काय करायचं, सेम सेम घर, ज्या ज्या घरांची नावं सेम सेम आहेत ते फक्त गोठा असं लिहायचं आणि त्याच्या पुढे कुठल्या कुठल्या प्राण्यांचा गोठा असतो हे सगळं एकत्र करून लिहायचं, जेणेकरून शेवटला आपल्याला रिव्हिजनला सोपं जाईल. पुढे बघा आता, हा पुढे काय म्हणते, आता पुढे आहे उंदीर, सगळ्यांचा आवडता प्राणी. असं तर म्हणता येणार नाही, कारण की उंदीर काय आवडता प्राणी नाही कोणाचा. आपल्या घरी शेती असती, धान्य धुन्य असतं. उंदीर काय करतो, येतो, पोती फोडतो, धान्य खातो. कुठून येतो बाहेर, बिळातून येतो बाहेर. कुठल्या बिळातून येतो, कुठल्या पण येतो, शेतातल्या येतो, घरच्या येतो, बाहेरच्या येतो. पण उंदीर राहतो कुठं हे जर विचारलं तर उंदीर राहतो बिळात, हे मात्र आपल्याला आठवलं पाहिजे. त्याच्यानंतर हा आहे कावळा. आता पोरांनो इथे एक लक्ष घ्या, आता आपण 4 शब्द बघितले पहिले, मग आता फक्त शब्दच बघायचे का, आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, आपल्याला चौकस अभ्यास करायचा आहे. चौकस म्हणजे काय, तर चौकस म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला. बघा आता, हा आहे उंदीर. उंदराचं इंग्रजी नाव असतं MOUSE, म्हणजेच काय, माऊस. आता हे का घेतलं मी तुम्हाला, कारण की तुम्हाला फक्त मराठी हाच सब्जेक्ट आहे का, मराठी हा सब्जेक्ट नाही आहे तुम्हाला फक्त, तुम्हाला मराठी सोबत इंग्रजी सुद्धा आहे, बुद्धिमत्ता सुद्धा आहे आणि गणित सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू मराठी करताना इंग्लिश करताना थोडंसं मराठी, गणित करताना थोडंसं बुद्धिमत्ता करताना थोडंसं गणित, कारण की पेपरमध्ये आपल्याला 2-2 सब्जेक्ट आहेत. मग त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी हळू हळू एकदम एका पाठोपाठ एक शिकायच्यात. तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला अवघड वाटू शकतं, पण कुठलीही गोष्ट सोपी नाही. मग सोपी नाही म्हणून करायची नाही का, तर सोपी नाही म्हणून करायची नसती असं नसतं. सोपी नाही म्हणून अजून जास्त करायची असती, परत परत करायची असती, त्याची प्रॅक्टिस करायची असती आणि शेवटला ती गोष्ट येत असती. ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा आणि आपण सगळ्यांनी मिळून शेवटपर्यंत सोबत राहून ही गोष्ट पूर्णत्वाला न्यायची. भलेही नंबर 4थीत येऊ द्या, नाही येऊ द्या, पण 4थीचा अभ्यास हा 5वीला तुम्हाला वाया जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं कायम पोरांनो. हा आहे कावळा. कावळ्याचा इंग्रजी शब्द CROW. क्रो म्हणजे कावळा, माऊस म्हणजे उंदीर. कावळ्याचं घर काय असतं रे, कावळ्याचं घर खालून दगड मारायला ज्याला मज्जा येते त्याला काय म्हणतो आपण, घरट. आणि हे घरट कसं दिसतं, तर असं दिसतं. आता घरट फक्त ह्याच प्रकारचं असतं का, नाही, घरटी वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात. पुढच्या स्लाइडवर तुम्हाला ते दिसेलच की घरट कसं कशा प्रकारचं असतं. पण कावळा कुठं राहतो विचारलं तर कावळा घरट्यात राहतो. त्याच्यानंतर बघा, आता कावळा झाला, कावळ्यानंतर आली कोंबडी, जी सकाळी रोज सगळ्यांना उठवायचं काम करतात. कोंबडी काय करतात, सकाळी कोंबड्या आरवतात. मग राहतात कुठं, पण राहतात खुराड्यात. आपण बघा शेतात असू द्या किंवा कधी कधी तर घराच्या शेजारी सुद्धा आपण एकदम छोटंसं असं कोंबड्याचं खुराडं बांधलेलं असतं. जे घर बांधलेलं असतं कोंबड्याचं त्याला आपण काय म्हणतो, खुराडं. म्हणजे ज्याला जाळी वगैरे लावलेली असती, वरून छत वगैरे टाकलं असतं का, कारण की कोंबड्या तुम्हाला माहिती आहे, कोंबडी जर एकदा सुटली तर तुम्हाला जी मज्जा येते कोंबडीत पकडायला, ती काय रोज रोज सहन करण्यासारखी नाही. म्हणून कोंबडीसाठी घर बांधावं लागतं आणि त्या घराला म्हणतात खुराड.
त्याच्यानंतर बघा कोळी. कोळी हा आहे कोळी. कोळ्याचं काय असतं तर कोळाष्टक असतं. कोळ्याच्या ह्याला आपण काय म्हणतो, शाळेत साफसफाई करताना, घरी साफसफाई करताना किंवा कुठेही शेतात वगैरे जाताना झाडाला अडकलेलं जाळ असतं, त्या जाळ्यालाच काय म्हणतो आपण, त्या कोळ्याने विणलेल्या जाळ्याला आपण कोळाष्टक, कोळिष्टक असं म्हणतो. आता ह्याच्यात पोरांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, ह्याच्यामध्ये ट्रिक लक्षात ठेवायची. कोळिष्टक हा शब्द वाचायला थोडासा किचकट आहे किंवा लक्षात राहायला तुम्हाला ऐन टायमाला आठवल का नाही हे सांगू शकतो का आपण, नाही सांगू शकत. मग कसं काय करायचं आता तो शब्द, कारण की बाकीचे शब्द बघितले तर हे रोजचे शब्द आहेत, हे आपण रोज बघतो, रोज बोलतो, कारण की हे रोजनिशे आपल्याला दिसतात. आता कोळी रोज दिसतो, पण कोळ्याच्या घराला आपण जाळं म्हणतो, पण त्याचा ऍक्च्युअल शब्द आहे कोळिष्टक. मग ते तिथं परीक्षेत आठवल का नाही ह्याची आपल्याला गॅरंटी नाही, कारण की परीक्षेत वेळेची कमतरता असते, आपलं ब्रेन फास्ट झालेलं असतं, आपण वेगळ्या 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 गोष्टींकडे एकदम फास्ट शिफ्ट होत असतो. मग ऐन टाइमला ती गोष्ट आठवणार नाही. ह्याच्यासाठी काय असते, ट्रिक असते, ट्रिक. तर ट्रिक काय असते बघा, आता कोळीच्या घराला, कोळी ह्याला कोळी म्हणतात हे तर आपल्याला माहितच आहे. मग हे माहित असल्यावर आपल्याला कोळीच्या घराला, कोळीच्या घराच्या शब्दात सुद्धा कोळी हा शब्द येतो. म्हणजेच काय झालं, तुम्हाला एक गोष्ट कळाली की कोळीचा जो घरदर्शक शब्द आहे त्या घरदर्शक शब्दामध्ये कोळी सुद्धा शब्द परत रिपीट होतो. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात, त्या 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला कोळीचं घर विचारलंय, तर तुम्ही खाली 4 ऑप्शन बघा आणि त्या कोळीच्या घरामध्ये खाली 4 ऑप्शन मध्ये कोळी जिकडे दिसेल तिकडे टिक करा, कारण की तुम्हाला 2 ऑप्शन तर असे दिलेले नसणार की ज्याच्यामध्ये कोळी कोळी हा शब्द असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उत्तरापर्यंत प्रश्न येत नसताना सुद्धा उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, तर हे असं पोहोचायचं असतं. त्याला काय म्हणतात, त्याला ट्रिक म्हणतात. आणि परीक्षेमध्ये फक्त अभ्यास महत्वाचा नसतो, परीक्षामध्ये ट्रिक सुद्धा, म्हणजे तर्क, तर्क ज्याला म्हणतो आपण, तो तर्क सुद्धा महत्वाचा असतो. आणि त्याच तर्काला अनुसरून आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय स्कॉलरशिपला दिलेला आहे. तर आता पुढची स्लाइड बघू आपण.